फोडायचा. कष्टकऱ्यांचे लोकनेते संविधान रत्न बाबा कांबळे साहेबांचा बाबा कांबळे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बाबा कांबळे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बाबा कांबळे साहेबांचा बाबा कांबळे साहेबांचा बाबा कांबळे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. टपरी हातगाडी पंचायतचा टपरी पदारी हातगाडी पंचायतचा टपरी पदारी हातगाडी पंचायतचा. नमस्कार, मी बाबा कांबळे, राष्ट्रीय अध्यक्ष टपरी पतारी हातगाडी पंचायत तसेच राष्ट्रीय फेरीवाला फेडरेशन. बंधूंनो, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये पथविक्रेते फेरीवाल्यांच्या निवडणुका लागलेल्या आहेत. यामध्ये आम्ही टपरी पथारी हातगाडी पंचायत या संघटनेच्या वतीने 8 उमेदवार दिलेले असून या 8 उमेदवारांना आपण बहुमताने निवडून द्यावे असे आवाहन करण्यासाठी मी आपल्या समोर आलेलो आहे. आमचं 8 उमेदवारांचं जे चिन्ह आहे ते आहे नारळ. या ठिकाणी आम्ही आता नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली आहे. तर अशा प्रकारचं ते चिन्ह आहे. एक पूर्ण नारळ, हे असं पूर्ण आणि अर्ध नारळ अशा प्रकारचं चिन्ह आहे. तर ह्या चिन्हासमोर आपल्या सर्वांना शिक्का मारायचा आहे आणि बहुमताने आमचे 8 उमेदवार निवडून द्यायचे आहेत. मला पिंपरी चिंचवड शहरातील सर्व पथारी धारक, हातगाडी धारक, टपरी धारकांना सांगायचं आहे, बंधूंनो, पिंपरी चिंचवड शहरामध्ये 2005च्या अगोदरपासून आपण काम करत आहोत. 2005 साली जेव्हा दिलीप बंड आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आयुक्त म्हणून आले, त्यांनी सर्वांचे लायसन रद्द केले आणि आम्ही पिंपरी चिंचवड शहर सांगाय करू, इथं हातगाडी नाही पाहिजे, टपरी नाही पाहिजे, अशा प्रकारची त्यांनी घोषणा केली आणि ती अंमलात आणली. 2005 पासून आपण आंदोलन सुरू केलं. माझ्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड शहरामध्ये आंदोलन झालं. शहरातल्या सर्व टपरी पथारी हातगाडी धारकांनी त्याला प्रतिसाद दिला. 2005, 2006 आणि 2007 पर्यंत हे आंदोलन चाललं. मला सांगायला अभिमान वाटतो, 2007 साली शेवटी आपला विजय झाला आणि दिलीप बंडांनी सांगितलं की बाबा, तुमची जी लढाई आहे ही योग्य आहे, तुमची जी मागणी आहे ती योग्य आहे आणि या तुमच्या मागण्यांचा मी पूर्ण अभ्यास केला आहे, विचार केला आहे आणि मी देशातला पहिला कायदा पिंपरी चिंचवड शहरामध्ये करत आहे, अशा प्रकारची घोषणा दिलीप बंड यांनी केली. आणि 2007 साली देशामध्ये कुठेही कायदा नव्हता, परंतु आपल्या संघर्षामुळे, आपल्या आंदोलनामुळे पिंपरी चिंचवड शहरामध्ये होकर्स धोरण 2007 अशा स्वरूपाचा कायदा झाला. आणि त्यानंतर मग आपल्या सर्वांना माहीत असेल की मग राज्य सरकारने कायदा केला, केंद्र सरकारने कायदा केला आणि अर्थात ते सगळं होण्यासाठी आम्ही पाठपुरावा केला. आमचे स्वर्गीय शरदराव हे त्यामध्ये होते. आम्ही सर्वांनी पाठपुरावा करून हा कायदा बनवला आहे. आता प्रश्न असा आहे की बाबा, तुम्ही हे सगळं सांगताय, हे सगळं खरं आहे, परंतु आता तुमच्या उमेदवाराला मतदान करायचं, हे कशासाठी करायचं, असा प्रश्न उभा राहतो. आणि त्यामुळे बंधूंनो बघा, अजूनही आपले अनेक प्रश्न आहेत. पिंपरी चिंचवड शहराची जी काय लोकसंख्या वाढत आहे त्या तुलनेमध्ये आपल्याकडे लायसन्स नाही आहेत. आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये 40,000 फेरीवाल्यांची आवश्यकता आहे. आज आपलं शहर 25 लाखाच्या पुढे गेलेलं आहे आणि त्या तुलनेत जर का आपण पाहिलं तर आज आपल्याकडे 40,000 फेरीवाले पाहिजे. तसा महानगरपालिकेने जो आता सर्वे केला त्या सर्वेमध्ये 40,000 फेरीवाले असले पाहिजे त्याची त्यांनी निविदा काढली. परंतु मला सांगायचं, आमचे जे सध्या विरोधामध्ये काही मंडळी आहेत तर ते विरोधकांनी जे आता पॅनलच्या विरोधी काही लोक थांबलेत त्यांनी तो सर्वे हाणून पाडला. त्यांनी अनेक लोकांचा सर्वे होऊन दिला नाही. त्यांनी असं सांगितलं
सर्वे झाल्यानंतरही हा सर्वे बोगस झाला. आणि मग प्रश्न असा उपस्थित होतो की तुम्ही एका बाजूला जाहीरपणे म्हणता की सर्वे बोगस झाला, मग ज्यांचा सर्वे बोगस झाला आहे त्यांच्या समोर तुम्ही आता हात जोडून मतं कशासाठी मागताय? ज्यांचा सर्वे बोगस म्हणून तुम्ही आंदोलन केले, तुम्ही आरडाओरड केला, आणि आता त्या बोगस लोकांना जे तुम्ही ज्या मतदारांना बोगस म्हटले त्या मतदारांना तुम्हाला मतदान मागायचा अधिकार आहे का, असा माझा त्यांना प्रश्न आहे. आणि त्यामुळं बंधूंनो बघा, पुढच्या काळामध्ये आपल्याला अनेक लोकांचा सर्वे करून घ्यायचा आहे. त्याचबरोबरीने पिंपरी चिंचवड शहरामध्ये होकर झोन झाले पाहिजे, यासाठी आपल्याला लढाई लढायची. काही ठिकाणी काही लोकांनी तुटपुंजे होकर झोन करायचा प्रयत्न केला, त्यामध्ये काही अर्थ नाही. अनेक ठिकाणी भ्रष्टाचार झाला, खाऊ गल्लीच्या नावाखाली लोकांकडनं पैसे उकळले गेले आणि त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. हे मी नाही तर त्याच भागातले एक सामाजिक कार्यकर्ते किरण काळभोर सचिन काळभोर यांनीच वर्तमानपत्रामध्ये बातमी दिली आणि त्यांनी सांगितलं की निगडीमध्ये खाऊ गल्लीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला, काही संघटनांनी पैसे खाल्ले, त्याचबरोबर काही अधिकाऱ्यांनी पैसे खाल्ले, असं स्वरूपात त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर मला सांगायचं आहे की आपल्याला चांगलं होकर झोन करून घ्यायचं आहे, आधुनिक भाजी मंडई आपल्याला करून घ्यायची आहे. त्याचबरोबर आपल्याकडे खाऊ गल्ली असली पाहिजे, त्यासाठी स्मार्ट पद्धतीने स्मार्ट सिटीमध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला आपले स्टॉल झाले पाहिजे, त्यासाठी आपण काम करणार. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, या शहरामधील सर्वसामान्य माणसाला घर मिळावं यासाठी आम्ही गेले 10 वर्षे संघर्ष केला आणि सर्वांना घरं मिळवून दिले. त्याच पद्धतीने आपल्या सर्व टपरीधारकांना, हातगाडीधारकांना आपलं घर मिळवून द्यायचे आहे. आज या ठिकाणी आमच्या 4 महिला उमेदवार आहेत, आशा कांबळे, त्यानंतर ममता मानोळकर आणि आमच्या शुभांगीताई मोरे. अनेक अपंग आहेत, त्या आज आल्या नाही, तर आमच्या त्या अपंग अशा 4 महिला उमेदवार आहेत. मला एवढं सांगायचं आहे, मी गेल्या अनेक वर्ष चळवळीमध्ये काम करतो, माझ्यासोबत माझी पत्नी स्वतः असते आणि त्यामुळं मी महिलांचा सन्मान करणारा कार्यकर्ता आहे. देशाच्या संसदेमध्ये 33% महिलांना आरक्षण मिळणार आहे, त्यामुळं महिला पुढे आल्या पाहिजे, आमची भूमिका आहे. परंतु काही मंडळी दिखावा करतात की महिलांना प्राधान्य द्यायचं, महिला पुढे आल्या पाहिजे, असे मोठे मोठे भाषणं करायचे आणि आपल्या बायका मात्र घरामध्ये ठेवायच्या आणि मग नंतर ज्या महिलांना प्राधान्य देतो त्यांना म्हणायचं की यांनी घरचे उमेदवार उभे केले. मला चिंता नसती, कारण माझी बायको माझ्यासोबत असते. आता ज्यांनी आपल्या घरचे लोक ठेवले त्यांना मात्र चिंता असते, कारण त्यांना बाकीचे काही त्यांच्या गडबडी असतात, त्या गडबडी त्यांना करायच्या असतात म्हणून घरच्यांना सोबत घ्यायचं नाही. मी कुठलीही गडबड करत नाही, माझ्या सगळ्या बहिणी आहेत, त्यामुळे मी माझ्या बायकोला सोबत घेऊनच असतो. एवढं मला या ठिकाणी सर्वांना सांगायचं आहे. आणि त्यामुळं आम्ही यापूर्वी काही घरचे लोक दिले होते, परंतु ते आमचे घरचे गद्दार निघाले, त्यांसाठी काय नाही केलं. 10 वर्ष आम्ही त्यांना त्या ठिकाणी पद दिलं, माझ्या घरकुलच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले, घरकुलच्या आंदोलनामध्ये आले आणि स्वतःसाठी घरं घेतले. मी माझ्या स्वतःसाठी कधी घर घेतलं नाही, माझ्या कुठल्या नातेवाईकासाठी मी घर मागितलं नाही, परंतु काही लोकांनी माझ्या नावाखाली स्वतःचे घरं भरले, घरकुलमध्ये घरं घेतले. किती भ्रष्टाचार सांगायचा, किती गोष्टी सांगायच्या. खरं तर ह्या गोष्टी मला आता बोलायच्या नव्हत्या, परंतु काही लोकांनी तो मुद्दा काढला म्हणून मला या सगळ्या गोष्टी बोलण्याची वेळ आली. माझं शहरातील सर्व नागरिकांना आव्हान आहे, बंधूंनो आणि भगिनींनो, बघा, या शहरामध्ये जर का वाहतूक मुक्त व्यवस्था निर्माण करायची असेल आणि होकर झोन करून घ्यायचा असेल, आपले न्याय हक्क अबाधित ठेवायचे असेल, तर आमच्या 8 उमेदवारांना मतं द्या. पिंपरी चिंचवड शहरामध्ये आमच्या विरोधामध्ये 10 संघटना एक झाल्या, 10 संघटना, आणि 10 संघटना एक होऊन त्यांना 8 उमेदवार देखील भेटले नाही, अशी त्यांची अवस्था आहे. म्हणजे 10 संघटना आमच्या विरोधामध्ये आणि उमेदवार त्यांना 8 नाही. फक्त आमचा एकमेव संघटना आहे, एकमेव पॅनल आहे पिंपरी चिंचवड शहरातला, ज्यांच्याकडे 8 उमेदवार आहेत. आणि त्यामुळं ज्या शहरामध्ये जी संघटना काम करते, जी सक्रिय आहे, ज्या संघटनेकडे कार्यकर्ते आहेत, जी तुमच्या प्रश्नासाठी धावून जाते, त्या सर्व 8 उमेदवारांना
आपण सर्वांनी उभे बहुमताने निवडून द्यावं, प्रचंड बहुमताने निवडून द्यावं. नारळ हे जे चिन्ह आहे हे शुभ प्रतीक आहे. आता पण आम्ही नारळ फोडला, या ठिकाणी शुभारंभ केला प्रचाराचा, तर अनेक लोक इथं आमचे म्हटले की नारळ हा प्रतीक आहे. प्रत्येक ठिकाणी आपण पूजा करत असताना नारळ हे प्रतीक आहे, आपलं शुभ प्रतीक आहे नारळ. तर नारळ हे चिन्ह आहे. नारळ सगळ्या ठिकाणी वापरलं जातं, प्रत्येक आपण ठिकाणी नारळ वापरतो. असं हे शुभ आणि चांगलं चिन्ह आपल्याला मिळालं आहे. त्यामुळे आमचा विजय हा निश्चित आहे. नारळाच्या चिन्हासमोर आपण सर्वांनी शिक्का मारायचा आहे आणि आमच्या सर्व 8 उमेदवारांना बहुमताने निवडून द्यायचं आहे, असं या ठिकाणी आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद. बाबा कमळे साहेब आप आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. बाबा तुम्ही वारंवार उल्लेख करता घरचे कतार आणि बाहेरचे कतार, कारण तुमची काही दिवसापूर्वीची व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे. तर घरचे कतार आणि बाहेरचे कतार कोण हे स्पष्ट सांगा. नाही, आता मला त्या गद्दारांचे नावं घेण्यात काय अर्थ नाहीये. ते गद्दार कोण आहे सगळ्यांना माहिती आहे आणि पत्रकार सुज्ञ असतात. पत्रकारांना तर शहराच्या प्रत्येक गोष्टीची माहिती असते, त्यामुळं तुम्हाला माहिती नाही असं होणार नाही. तर गद्दारांचे नाव घेऊन मला त्या गद्दारांना मोठं करायचं नाहीये. त्यामुळे ते गद्दार कोण आहेत हे आपल्या सर्वांना माहिती आहे. बाबा कमळे साहेब आप आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. बाबा कमळे साहेबांचा विजय असो.